नमस्कार। आज आपल्या किचन मध्ये आपण बनवत आहोत मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी कॉर्न चीज सँडविच। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण सँडविचची चटणी बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी कोथिंबीर, पुदिना, थोडी डाळव, त्यानंतर कैरीचा मोसम असल्यामुळे मी कैरी घेतली आहे, अन्यथा आमचूर पावडर वापरू शकता। त्यानंतर इथे आपण मिरची, लसूण आणि अद्रक घेतला आहे। थोडंसं लिंबू पिळून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला लावताना सुरुवातीला आपण पाणी न घालता जाडसर वाटून घेऊया। नंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली सँडविचची चटणी तयार झाली आहे। इथे एका बाउल मध्ये मी कॉर्न बॉईल करून घेतले आहेत। त्याचबरोबर त्यामध्ये आपण एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे, त्याचबरोबर एक टोमॅटो तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि बीट इथे मी बारीक किसून घेतला आहे। त्याचबरोबर आता त्यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेऊया, थोडंसं ऑरिगॅनो घालून घेऊया, चवीपुरतं मीठ घालून घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये किसलेलं मोझरेला चीज घालून घेऊया आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं सँडविचचं फिलिंग तयार झालं आहे। इथे मी 2 ब्रेड घेतले आहेत। आता त्या दोन्ही ब्रेडला आपल्याला अशा प्रकारे बटर लावून घ्यायचं आहे। दोन्ही ब्रेडला बटर लावून झाल्यानंतर आता आपण बनवलेली सँडविचची चटणी त्यावर लावून घेऊया। त्यानंतर त्यावर एक चीज स्लाइस ठेवायचा आहे। चीज स्लाइस ठेवल्यानंतर आपण बनवलेली फिलिंग त्यावर घालून घेऊया। आता इथे आपण दुसऱ्या ब्रेडला सुद्धा ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे। ती ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असल्यास लावा, अन्यथा स्किप करा। आणि नंतर तो ब्रेड त्या ब्रेडवर ठेवून द्यायचा आहे। वरून आपण त्याला बटर लावून घेऊया। इथे मी पॅन गरम करून घेतला आहे, त्यावर आपण थोडंसं बटर लावून घेऊया। पॅनला बटर लावून घेतल्यानंतर आपण ज्या साइडने ब्रेडला बटर लावलं आहे ती बाजू पॅनवर ठेवायची आहे आणि नंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा बटर लावून घ्यायचं आहे। आता साधारण 2 ते 3 मिनिटं एका बाजूने चांगलं क्रिस्पी झाल्यानंतर आता आपण ते पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही ते चांगले क्रिस्प करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साइडने आपलं सँडविच एकदम मस्त क्रिस्पी झालं आहे। आता आपण ते काढून घेऊया आणि कट करून घेऊया। तर अशा प्रकारे आपलं हे मस्त क्रिस्पी आणि चीजी असं आपलं कॉर्न सँडविच तयार झालं आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।